हम दोनों जब भी साथ हैं, हर एक सफर में क्या बात है। जो भी करे मिलके दोनों, उसी में है सुकून कितना। जाते येते दीदी बरोबर जा जायचे खेळ दीदी हल्ले अशा बघा. प्रथम दादाची मस्त फेरारीवाला बेड आम्हाला मिळालाय. गुड मॉर्निंग. प्रथम दादाचा क्लास चालू आहे. ठीक आहे, बाय प्रथम दादा. आम्ही येतो थोडं राहून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला गुड मॉर्निंग मामा. हे जॅकेट घालायला लागेल का? थांब, मी स्लीवलेस तरी घालतो ना. असंच चाललेलो पण नाही जमणार कारण की थंडी आहे इकडे. ऑलरेडी इकडे थंडी आहे. आतमध्ये घरात सगळे काचूच पॅक आहेत तरी. येस, आम्ही निघालेलो आहोत आता. असंच मॉर्निंग थोडंसं राऊंड मारतो. थंडी आहे बाहेर बऱ्यापैकी. आणि मी याला म्हटलं की गॉगल वगैरे का घातला तर मी दुबईला आलो. आणि थंडी आहे बऱ्यापैकी. रूम मधून बाहेर निघाल्यानंतर कळतंय. नानू बाय बाय कर. बाय 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 बाय. समोरचा नजारा बघा किती सुंदर आहे. म्हणजे बाल्कनी व्ह्यू पण ऍक्च्युली हाच आहे, पण बाल्कनीतून बघायला नाही मिळालं. सो हा अबुधाबीमध्ये मेन रोड आहे. जस्ट बिल्डिंगच्या बॅक साईडलाच येते. आणि आम्ही आतल्या साईडला ॲक्च्युली मामांचं घर आहे बिल्डिंगच्या, त्याचा व्ह्यू. आणि समोरच्या साईडला हे व्ह्यू आहे. हॅलो 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 हॅलो. आज के ब्रेकफास्ट में देखो मिसळ पाव. मिसळ पाव, फरसाण आणि हे पण फरसाण. आणि हे मिसळ भाकरी खाते. मला भाकरी दिली, मी भाकरी खाते. अच्छा, ओके. भाकरी मस्त. तुला काय पाहिजे सांग. पाव पण आहे. थँक्यू आम्हाला मिसळ इकडे दिल्याबद्दल. अबुधाबीमध्ये येऊन मिसळ खातो. ती पण कोल्हापुरी मिसळ. अच्छा, कोल्हापुरी मिसळ का? आणि ही बघा, ही बघा कचरेवाली. ए कचरेवाली, कचरेवाली झाली आज. तिला फुल फ्री झालं इथून इथून फिरायला. घरच एवढं मोठं आहे का तिला असं वाटतं प्लेग्राऊंड मिळालं तिला. अरे बाली ट्रिप मिस केलीस आमच्या बरोबर. ऍक्च्युली बाली ट्रिप हिने मिस केली. अरे तुझ्या एवढी आठवण काढली असेल ना मी तर. आधी मजा आली. हा ना, पण त्यांचं काय जाणे दो, आम्ही काय बोलू शकतो. पण तू बालीला पाहिजे होतीस. तुझी मजा झाली असती ना फाल्गुनी बालीला. आम्ही चप्पल घेण्यापासून सगळ्या वेळेस तुझी आठवण काढली असेल. आणि मी तर स्विंगच्या वेळेस मी बोललो अरे असती तर एवढी मजा केली असते. बघा किती सुंदर सुंदर दिसतो कोकरू. हे कोकरू. चला, आवरलेलं आहे आमचं सगळं. आणि आता बाहेर निघायची तयारी. पहिलं ब्रेकफास्ट करतो आणि मग निघतो. हे बघा आमची हिरोईन बघा. आणि हिरोईनची बहीण इकडे बसली आहे. हिरोईनची बहीण इकडे बसली म्हटली. मिसळचा रिव्ह्यू आपला लोकल ना. लोकल वाटतं मला तर. कोल्हापूरचाच येतो. सो मामा श्रुती मामांचे भाऊ आहेत. फक्त बॅग पॅक करायचं. मामा श्रुती आजी राहिली तरी चालेल, आल्यावर कर ना.
आणि ह्या दोघांचं मॅचिंग म्हणजे असं आहे की याचा शर्ट ग्रीन आणि व्हाईट आहे आणि इकडे बघा ग्रीन आणि व्हाईट बाबा मॅचिंग कपल आहेत आमच्यातले हे. मामा पूर्ण बाली माहितीये काय दोघांनी एक पण ड्रेस असा नसेल की मॅचिंग नाहीये. फुलांपासून सगळं मॅचिंग होतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल अँड वेलकम बॅक टू अबुधाबी. आणि ऑल थँक्स टू मामी. मामी म्हणजे श्रुती मामीचे भाऊ आणि वहिनी इकडे राहतात, तर आम्ही त्यांच्या इकडे झालो सगळे आणि त्रास द्यायला आलो. सो आम्ही आता निघालो आहोत. मस्तपैकी मिसळ खाल्लेली आहे. येस आणि आज आम्ही करणार आहोत अबुधाबीची साईड. येस, अबुधाबी सिटी टूर आणि साईट सीन जे आहेत तिकडे. सो आमच्या बरोबर मामी आहेत. बाकीची पब्लिक आमची गेलेली आहे गाडीमध्ये. आमची पण गाडी थोड्या वेळात तिकडे पोहोचते, 1 तासात वगैरे. सो आम्ही पण त्या गाडीमध्ये आम्ही फिरणार आहोत. सो लेट सी. स्ट्रोलर मस्ट. स्ट्रोलर घेऊन फिरायचं. आणि आणायला पण कळालं की सोलर शिवाय काय आपलं होणार नाही. आणि नॅनू बघा मस्त चंडी बांधली आहे. ज्ञानाने जे कपडे घातले होते मला लहानपणी खूप इच्छा होती असे घालायचे, पण आपल्याकडे मिळायचे नाही. आता मिळायला लागले. आणि ही आहे मेन रोडची सिटी. सो आम्ही निघालेलो आहोत टॅक्सीमध्ये. मी, मामी, फाल्गुनी आणि ज्ञाना. आणि टॅक्सी म्हणजे कोणती आहे इकडे? टोयोटा कॅम्री. म्हणजे टॅक्सी पण इझीवाली नाही आहे, भारीवाली गाडी आहे. ते नाही घेत, तशी कामा घेऊन गेलाय. आणि हिला झोप आली आहे म्हणून चालू झालेलं आहे. सो 1 मिनिटासाठी मी थोडं शॉक झालो. म्हटलं अटलांटिस अबुधाबीला कसं काय आलाय? परिणाम नाही. बघा आमच्या स्ट्रोलरचा आम्हाला आता फायदा कळतोय. झोपली, मस्त झोपली आहे ना. सो आम्ही आता बसमध्ये बसलो. आम्ही एंटर केलेलं आहे प्रेसिडेन्शियल पॅलेसमध्ये. कासारल बतन. ओके, कासारल बतनमध्ये. आणि स्ट्रोलर घेऊन येत असतील तुम्ही तर एवढं लक्षात ठेवा की स्ट्रोलर बसमध्ये बसता वेळेस तुम्हाला बेबीला उचलून घ्यायचं आहे. बघा येस. या The palace is not a residence. No one lives here. It is a working palace designed for important summits and state visits. The facade of the palace is made from white granite and limestone built to last. प्रेसिडेन्शियल पॅलेस आहे. सो बघितल्यानंतरच असं मन भरून जातं, एवढं मोठं आहे. आणि पब्लिक फुल फोटो काढते प्रेसिडेन्शियल पॅलेसचा. प्रमोदनी मला सांगत होती प्रेसिडेन्शियल पॅलेस कर काय पण करून, खूप भारी आहे. तुम्हाला इकडे ऊन दिसत असेल पण वारा थंड आहे. आम्हाला हे घालणं कंपल्सन आहे. वारा येतोय जेव्हा तेव्हा थंड येतं. म्हणजे आहे प्लेझंट आहे, गरम नाही आहे. ऊन आहे पण गरम नाही आहे. सो बेस्ट सीझन आम्हाला मिळालं आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, बेस्ट टाईम आम्ही आलेलो आहोत इकडे. हो मॅडम, काढतो. बघा आमची पोरगी एवढी हुशार आहे की टाइमवर उठते. तिला माहिती आता फोटो काढायचे तिकडे, उठावं. उठली बरोबर, आता खेळते. सोबत ये फोटो काढायला. ये इकडे ये. हा हिरो. चला नानू, घाला गॉगल घाला. नाही देणार ती. आपण फोटो काढू ना एकदा. तिला आता काय झालंय, तिला मोकळं मिळालंय ना तर पळापळ चालू झाली.
आणि आम्हाला तर काल एअरपोर्ट बॉन्डिंग झालं एकदम. काल एअरपोर्ट वर बोलत होती एकटं वाटतं आपण आता बाकीच्या वेळ. आर्याने पण नाव काढलं 3-4 वेळा कोण रचना दीदीचं पण नाव काढलं बाबा खूप वेळा. रचनाला मी ऍक्च्युली सांगितलेलं की चल चल म्हणून, ऑलरेडी बुकिंग पण तिचं ऑलरेडी आपल्या आधी उदयपूर बुकिंग झालेली तिची. काय ग सोना? मी फोटो काढणे तेवढी बिझी आहे. हा सोना, नेट बंद आहे कशी उचलते परत. काय पॅलेस आहे ना बघ, क्लीन बघ. मार्बल काय क्या हुआ भागो. हे प्रेसिडेन्शियल गिफ्ट आहे. सो हे सगळे बघतायत ते प्रेसिडेंटचे सगळे गिफ्ट्स आहेत आणि एवढे सुंदर त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत. सो बघण्यासाठी खूप छान आहे प्रेसिडेंट पॅलेस. त्यांनी बनवलंय पण खूप छान आणि तेवढं मेंटेन पण खूप छान केलं. म्हणजे एक पण अशी जागा नाही आहे की तिकडे तुम्हाला धूळ पण नाही, इवन धूळ पण नाही आहे ना फाल्गुन. आणि पूर्ण सेंट्रलाइज AC आहे आणि एवढ्या जुन्या जुन्या गोष्टी आहेत त्या याच्या, त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित एकदम जपून ठेवल्यात. आणि वर एंट्री नाही आहे ॲक्च्युली, वर पण काहीतरी आहे. आणि इकडे त्यांचा हॉल आहे वाटतं, बघा. हे त्यांचा हॉल आहे आणि डायनिंग वगैरे सगळं तिथे बाजूलाच आहे केलेलं त्यांनी. हॉल आहे, मीटिंग हॉल, आणि तिथे बाजूलाच डायनिंग वगैरेची सगळी हे केलं. आणि आम्ही ह्या आता माकडाला आमच्या बसवलेल्या ह्याच्यात, कारण की एवढा पळते, एवढी पळते, पळते पळते पडते, पळते पळते पडते. हॅलो हॅलो. आम्ही दादा कधीपासून दादाची आठवण काढतोय आम्ही. काय म्हणतो, ए हिरो, ए हिरो, ए हिरो, ए हिरो. बाय नानू, नानू बाय, नानू, नानू बाय. चला निघायचं. येस. सो आमचे फ्रेंड दुबईकर, आम्ही दुबईकरवाला माहिती आहे तुम्हाला? तो नाही माहिती, ब्लॉगर आहे की मी दुबईकर म्हणून. तो प्रमोदनी आणि सुमेध आलेले आहेत आमच्यासोबत आता टूर पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. म्हणजे स्टार्ट यांच्याबरोबर झालंय, एंड यांच्याबरोबर होणार आहे. येस, फोटो काढायचे. हा बघा, आणि हिरो बघा, हिरो, ए हिरो, हिरो. त्याचे सगळे टॉईज आणि नायसाला पण अशी सवय होती, म्हणजे अजून सुद्धा तिला असं लागतेच बॅग. आणि मग तिथे जायचं आणि मग बाजूच्यांना असं प्राईस करायचं, एक एक वस्तू काढून दाखवायची, हे बघ माझ्याकडे काय. आम्हाला दुबई एक्सप्लोर करायला आता हे दोघं हेल्प करणार आहेत पूर्ण. आणि सुमेधनी जेव्हा आमचं कन्फर्म झालं यायचं तेव्हापासूनच सुट्टी काढली. येस, थँक्यू. आणि सॉरी पण की आमच्यामुळे तुला आता एवढा दिवस त्रास होणार आहे. अरे आता सुट्टीच आहे, फुल एन्जॉय. वेदर पण चांगला आहे. हो, वेदर खूप चांगला आहे. म्हणजे आम्ही परफेक्ट वेदरला आलो तसं आम्हाला. करेक्ट. चलो बस. आणि ही मुलगी जॉबला नव्हती, आता तिने जॉईन केलं आम्ही येणार आहोत म्हणून. कधीच केलं जॉईन तिने आता जॉईन करून सुट्टी टाकलीये.
विंटर वेकेशन असते जस्ट आत्ता केलंय. आता आहेत आम्ही तुला त्रास द्यायला. तशी राहिली पण मस्त. अरे फोटो काढायचं होतं तिथे गेला आता. आमची आता गाडी चेंज झाली आहे. चेंज झाली आहे म्हणजे मला घ्यायला आले गाडी घेऊन. तुम्ही पण स्ट्रोलर सोबतच ठेवता ना? मला मी पण गाडीमध्येच ठेवून देतो स्ट्रोलर. ते सगळे तुझं पीठ आहे. आपल्याला ना ब्लॅक गाडी बघून मला क्रेटाची आठवण आली. म्हणजे क्रेटा पण ब्लॅक आहे ना, पण इकडची गाडीच अरे म्हणजे सगळंच वेगळं आहे रे सिस्टम. हा इकडे टाईप करतोय फोन मध्ये आणि इकडे टाईप होतंय सगळं. हेरिटेज काय बोलले ते? हेरिटेज विलेज ना. दादा दादा हो मी तुझ्या पायाच्या इथे हे असेल बघ. सो आम्ही सेकंड आमचा स्पॉट आहे हेरिटेज विलेज. ऐकलेलं बघितलेलं मी याच्यावर थोडंसं इंस्टाग्रामवर, पण आता इकडे एक्झॅक्टली आल्यानंतर कळतंय की कसं आहे ते. आणि स्ट्रोलरचा आमचा फायदा होतोय. थँक्यू हा नानू, थँक्यू हा. स्ट्रोलर हे इथून एंट्री आहे. How much? 10. 250. बुर्ज खलिफा आहे अबुधाबीचं बुर्ज खलिफा कसं दिसेल? मला सवय सगळ्याची घ्यायची. मी 10-15 5 घेऊन जाते. सेम सुमेध. अगं तोडतात ते. सुमेध पण तसंच करतो. मॉस घे. काय कळालं तुला हेरिटेज विलेज? काहीच नाही. फक्त गेलो टाइम वेस्ट. टाइम वेस्ट. हेरिटेज विलेज म्हणजे टाइम वेस्ट आहे. पण ठीक आहे, जर कोणी पहिल्यांदा येत असेल तर त्यांनी बघून जावा. असं नाही की नाही बघायला पाहिजे, पण शॉपिंगसाठी आहे. काय काय घ्यायचं म्हणजे इकडच्या जर काय गोष्टी असतील तर, आणि बाकी काय नाही. शॉपिंगसाठी आहे, आपल्यासाठी नाही. काय कल्चर बघायचं तर कल्चर बघू शकता. फर्स्ट टाइम जर कोण येत असेल तर त्याच्यासाठी ठीक आहे. दादा एरोप्लेन, ये एरोप्लेन. तुम्हाला आवडलं हेरिटेज विलेज? यांना दोघींना आवडलंच असेल रे. पण शॉपिंगला काहीच नव्हतं. काय बऱ्यापैकी होतं तरी. हा अबाया घेऊन काय करणार? हा ते तर झालंच समजे. आमचा मॉस पण खायचा ना. आम्ही मॉस्क शेवटच्या दिवशी जाणार असं चाललं. हा तो म्हणजे आम्ही काय विचार केला की आम्ही येता वेळेस आमची अबुधाबीचीच फ्लाईट आहे. संध्याकाळची 5-6. आज पण करू शकतो आधी आपण मॉस. बघूया. तिथून फिरून झालं. आता दुपार झाली आहे, त्यामुळे आम्ही लंच करायचा विचार केला. तर सुमेधने एक काहीतरी छान रेस्टॉरंट शोधून काढलाय, तो या मॉलमध्ये. ए मॉलचं नाव काय म्हणालास तू? खलिदिया मॉल. हॅलो हॅलो हाय हाय. हाय. बराच मोठा मॉल आहे. ए सोनू, काय दिसलं तुला? काय दिसलं? आम्हाला दिसलंय बलून इकडे. आम्ही झालो तू वेडे. सो आम्ही आलेलो आहोत गझेबो.
आपल्या इकडे पण आहे, पण हे गजेबू थोडंसं वेगळं आहे. आपल्याला इथे पण जायचं नानूची शॉपिंग. आपण इथून काय घेतलेलं का? नायसाला घेतलेलं जेव्हा आपण आलेलो तेव्हा R&B हां मध्ये का? ते जॅकेट्स वगैरे सगळे नायसाचे तिथेच होते. R&B मधून घेतलेले का? मला लक्षात पण नाही. येस. दुबई में आके इंडियन खाना खाना बहुत मजेदार बात है. वो भी मी हिंदीमध्ये करूच शकत नाही रे ब्लॉगिंग ना फलगुनी. आपला कधी विषयच नाही आहेत ना हिंदीचा, म्हणजे तेवढीच फक्त. उन दोनों से चालू कर दो. छोटा 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 किलो इधर डाल दो चलेगा. मी ऐकत नाही. बस म्हणजे बस, ओट म्हणजे ओट. माझ्यात पण पेशंट सेम आपल्या साईडचं फूड आहे, म्हणजे इंडियाचं सेम टेस्ट आहे. तुमची सर्वात भारी बिर्याणी. कोणती हैदराबादी आहे का? हो. लगेच देणार देणार तुला दीदी देणार, नंतर दीदीला दे. हा दे. दीदीला दे. मेरी ख्रिसमस. तर आम्ही मस्त आमचा लंच केलाय आणि प्रमोदने सुमेटने आम्हाला मस्त मॉल फिरवला इकडे. कोणता मॉल आहे खाली याद? हां असंच काहीतरी मॉलचं नाव आहे. बाहेर आल्यानंतर मॉलची लाइटिंग दिसली. सकाळी तर नव्हती अशी का? दुपारी. हां तेच दुपारी. तिला कळत नाही सकाळ दुपार काय. आणि ही मुलगी बोलतच नाही कधीपासून, फक्त लाजते. मी नाही लाजते, तू लाजतो. मी लाजतोय. हो पण आहे मी त्रास द्यायला, तुला घाबरू नको एवढ्या दिवस आपण. आणि हा बघा दादा, बघा कुठे आहे दादा. दादा. आणि ही आमची पंखुडी बघा. पंखुडी. पनवेल आहे ना? सगळं माहिती आहे. दुबई एवढं आहे एक्सप्लोर करायचं, कशाला बाहेर पडते. बराच मोठा मॉल आहे. आपण काहीच नाही. सो आम्ही आता यांना घेऊन आलेलो आहोत मामाच्या इकडे, पण मामा वगैरे कोण घरी नाही आहे. आर्या एकटीच आहे. सो थोड्या वेळात ते पण येणार आहेत. दादा, बापरे नवीन कपडे घातले दादानी. हो ते तिकडेच सांडलेलं. आणि मामा ह्या बिल्डिंग मध्ये राहतो. प्रथम येतोय थांब. सो आजच्या डिनर मध्ये आम्हाला मामा मामींची सोय आहे. म्हणतोय तो नको काय. मटन खिमा आणि भाकरी आणि राईस. राईस पुढे काय? राईस इकडे काय? हे कोणता राईस आहे? खाल्लं नाही कधी. खाल्लं ना. सीमामाईंची आठवण आली ते बघून मला.
दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी। अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी।